लांजात काजूबागेत बिबट्याचा मृतदेह आढळला. वाहन धडकेचा प्राथमिक अंदाज. रत्नागिरी जिल्ह्यात जंगली हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत शिरकाव करण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. लांजा शहराजवळ मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कुक्कुटपालन संस्थेच्या काजूबागेत एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हा बिबट्या 2 ते 3 दिवसांपूर्वी मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लांजा शहराजवळील काजूबागेत बिबट्याचा मृतदेह आढळल्यानंतर वनरक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. प्राथमिक तपासात हा बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे 6 महिन्यांचा असल्याचे समोर आले आहे. सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे बिबट्याच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत वारंवार वन्य प्राण्यांच्या अपघाताच्या घटना घडत असल्याने वनविभाग आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.